सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न दिल्यानं ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस बजावण्यात आली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न दिल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती? निश्चितच लागली मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिडको प्रशासन आणि अदानी नवी मुंबई विमान प्राधिकरणाला ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि तात्काळ खुलासा करण्याचे जे आदेश आहेत ते या नोटीसमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने केलेले आहेत। राजशिष्टाचार नियमांचं पालन का केलं जात नाही, जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन यांनी कार्यक्रमाची आखणी करता नियम का पाळले नाही अशी विचारणा देखील आता करण्यात आलेली आहे। एकंदरीतच काल आपण पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री हे एकमेव दिसलेले होते, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं नसल्याचं माहिती समोर आली होती आणि त्यानंतर राजशिष्टाचार नियम काटेकोरपणे पाळावेत असे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक आणि प्रत्यक्ष मतमोजणीला कोल्हापूरमधल्या राम गणेश गडकरी सभागृहात सुरुवात आहे। मतदान पत्रिका सॉर्टिंग करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। 17 जागांकरता ही निवडणूक होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।